नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या कापूस पिकावरती फक्त एकच फवारणी घेतलेली आहे, ती सुद्धा 500 रुपयामध्ये. आणि मी माझ्या कापूस पिकामध्ये आता दुसरी फवारणी करतो आहे. या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनी जवळपास 4 फवारण्या कंप्लीट केलेल्या आहे, परंतु माझ्या कापूस पिकावरती फक्त एक फवारणी झालेली आहे आणि दुसरी फवारणी मी आज रोजी या ठिकाणी करतो आहे. आणि माझ्या कापूस पिकाला साधारणतः मी तो व्हिडिओ जवळपास एक 4-5 दिवसापूर्वी टाकला असेल. 54 दिवस कंप्लीट झालेले होते असे मी त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो. आणि आज रोजी जवळपास 60 दिवस कंप्लीट झालेले आहेत आपल्या कापूस पिकाला. आणि दुसरीच फवारणी आपण करतो आहोत. आणि त्या फवारणीमध्ये मी शेतकरी बांधवांनो, मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की प्राईड एकदम स्वस्तात मस्त मी त्या ठिकाणी घेतो आहे. प्राईड ॲसिटेमा प्राईड या ठिकाणी आपण वापरणार आहे. साधारणतः 15 लिटरच्या पंपासाठी 10 ते 15 ग्रॅमपर्यंत. शेतकरी बांधवांनो, सोबत आपण तुम्हाला सांगितलं होतं की महादनचं स्पेशल फ्लॉवरिंगचं जे काही सोयाबीनवरती मी हे खत वापरलेलं होतं, तर तेच खत मी या माझ्या कापूस पिकाच्या दुसऱ्या फवारणीमध्ये वापरणार आहे. 927-18-07 हे तर मी या खताचा वापर कापूस पिकामध्ये 100 ग्रॅम प्रति 15 लिटरच्या पंपासाठी करणार आहे. शेतकरी बांधवांनो, सोबतच मी तुम्हाला सांगितलं होतं की अँट्राकॉल हे तुम्ही बघू शकता. हे अँट्राकॉल बुरशीनाशक आहे, साध्यातलं साधं पावडर आहे. 30 ग्रॅम प्रति 15 लिटरच्या पंपासाठी आपण या अँट्राकॉल बुरशीनाशकाचा वापर करणार आहोत. आणि शेतकरी बांधवांनो, आपलं जे काही कापूस पीक आहे तुम्ही बघू शकता की 2/1 किंवा 1.25 असं या कापसाचं अंतर आहे. आणि त्यामुळे जास्त वाढ आपल्याला नकोय. कमी जरी वाढ असली तरी मात्र काही अडचण नाही. एक 25-30 बोंड जरी एका झाडाला जर लागले तरी मात्र काहीच अडचण नाही. आपलं उत्पादन अपेक्षितरित्या आपल्याला मिळून जाणार आहे. तुम्ही बघू शकता की कोणत्याही प्रकारचा अजूनही रोग नाही. अजूनही मी आवर्जून हा शब्द वापरतोय की अजूनही आपल्या कापूस पिकामध्ये कसलाही प्रकारचा रोग नाही, परंतु आपण आता ही फवारणी करून घेणार आहोत. आणि शेतकरी बांधवांनो, जास्त वाढ होऊ नये, वाढ आपली मेंटेन असावी. जास्तीत जास्त कमराच्या मांड्यापर्यंतच आपल्याला या कापूस पिकाची वाढ ठेवायची. आता जी काही वाढ आहे यापेक्षा फार तर एवढं 1 हित वर आपण हाईट देणार आहे. आणि बस खाली फक्त तो त्यांनी ब्रँचेस काढल्या पाहिजे. जास्तीत जास्त फुटवे, जास्तीत जास्त पातळ, जास्तीत जास्त फुलांची बोंडांची संख्या आपल्या कापूस पिकाला लागली पाहिजे. यासाठी वाढ ही मेंटेन ठेवण्यासाठी जास्त वाढ नाही झाली पाहिजे, यासाठी आपण या ठिकाणी कल्टरचा वापर करतोय. शेतकरी बांधवांनो, कल्टर प्रति 15 लिटरच्या पंपासाठी 4 ते 5 मिलीपर्यंत घेऊन आपण याची फवारणी करणार आहोत. एकंदरीत शेतकरी म्हणून तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता, कॅमेरा या ठिकाणी करा की एवढे औषध आपण वापरणार आहोत. प्राईड आहे, कल्टर आहे, महाधन हे जे काही खत आहे तर याचा आपण वापर करू. आणि जे काही अँट्राकॉल आहे शेतकरी बांधवांनो, बुरशीनाशक, त्याचा वापर करणार आहोत. आणि पावसाचा अंदाज कदाचित असू शकतो, परंतु पाऊस जर आला तर आपलं जे काही फवारणी आहे ती सक्सेस होण्यासाठी आपण या ठिकाणी जे काही स्टिकर आहे 5 मिली प्रति पंप याचा या ठिकाणी वापर करणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे आपल्या कापूस पिकामध्ये आपण आतापर्यंतची फक्त आणि फक्त दुसरी फवारणी करतो आहोत. कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याचा आपला मानस आहे आणि तेच आपण करू लागलो. मला 100% खात्री आहे की हा व्हिडिओ केल्यानंतर अजूनही बरेचसे जे काही शेतकरी बांधव आहेत ते म्हणतील की तुम्ही खोटं बोलता आहेत, किंवा अजूनही अगोदर कमेंट्स केल्या की हे खोटं बोलतायत, आतापर्यंत एक फवारणी झालीच नसू शकते. परंतु शेतकरी बांधवांनो, एकच फवारणी मी झालेली, कोणत्याही प्रकारचं मी खोटं बोलत नाही. काळ्या भूमीवरती आहे, माती माझ्या हातामध्ये आहे. ही काळी माती हातात घेऊन मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे की एकच फवारणी झालेली आहे आणि दुसरी फवारणी मी या ठिकाणी करतोय. शेतकरी म्हणून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा आपला मानस आहे. मी तुम्हाला बोललो तोच आपला राहणार आहे. आणि तुम्ही बघू शकता की क्वालिटी मेंटेन आहे. क्वालिटी अजूनही मेंटेन आहे, क्वालिटी घसरलेली नाही. 2/1.25, 2/1 अशा प्रकारचं आपलं लागवडीचं हे अंतर आहे. शेतकरी बांधवांनो, जास्तीत जास्त 250 ते 300 रुपयापर्यंत आपल्याला फवारणी बसलेली आहे. कारण हे जे काही आहे हे सोयाबीन वरती उरलेलं होतं, आपण ते या ठिकाणी घेतलं फवारणीमध्ये. हे सुद्धा आपण सोयाबीन वरतीच आणलं होतं स्टिकर. आणि आपण फक्त घेतलं काय, या ठिकाणी हे 3 प्रोडक्ट या ठिकाणी घेतले. एक कल्टर, एक अँट्राकॉल आणि हे. तर हे आहे 200 रुपयाचं, हे आहे जवळपास 60, 70, 80 रुपयाचं असेल. आणि हे जे काही शेतकरी हे असेल 100-150 रुपयाचं. साधारणतः धरून घ्या की 500 रुपये. 500 रुपयाची फवारणी तुम्ही धरून घ्या. परंतु शेतकऱ्यांना 500 रुपयामध्ये ही दुसरी फवारणी आपण या ठिकाणी करून घेऊ लागलो. पहिली 500 रुपयाची आणि ही सुद्धा 500 रुपयाचीच. अशा प्रकारे शेतकरी म्हणून आपण ही दुसरी फवारणी या ठिकाणी करून घेणार आहे. शेतकरी बंधूंनो, आता तुम्ही प्रश्न विचारसाल की या ठिकाणी हा कापूस कोणता आहे, तर राशी 779 आणि राशी स्विफ्ट अशा प्रकारचे हे 2 वाण या ठिकाणी लावलेले आहेत. रोगास अतिशय सहनशील
हे वाण आहे. कोणत्याही प्रकारचा रोग येत नाही, त्यामुळे आवर्जून तुम्ही भविष्यामध्ये जर तुम्हाला कोरडवाहू तुमची जमीन असेल, कमी पाण्यावरती तुमचा जर कापूस लागवड असेल, तर तुम्ही आवर्जून त्या ठिकाणी राशी स्विफ्ट या वाणाची त्या ठिकाणी निवड करायची आहे. तुम्ही बघू शकता एकदम मेंटेन आपला कापूस झालेला आहे. आता बऱ्याच कमेंट्स अशाही येतील, यापेक्षा आमचा कापूस खूप डेव्हलप झालेला आहे, कमरा एवढी सरकी, परंतु शेतकरी 2/1 वरती आहे. त्याहून तुम्ही अंदाज लावून घ्या की हा कापूस अपेक्षितरित्या जे वाढ आहे किंवा नाही. आपण जाणीवपूर्वक या ठिकाणी वाढ अशी ठेवलेली आहे, म्हणजे खत दिलेलं नाही, एकदाच खत दिलेलं आहे. तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो आपण या ठिकाणी दुसरी फवारणी करणार आहोत. शेतकरी बांधवांनो, माहिती कशी वाटली, कपाशी कशी वाटली या संदर्भात कमेंट्स नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.